निलेश मोरे, मुंबई येथून। आज मी रत्नागिरी लांजा येथे आलो। प्राची यादव मॅडम जे ब्युटिशियन आहेत, गेले अनेक वर्ष त्या या व्यवसायात आहेत। तर आपले संजय माने सर आणि सचिन साळवी सर यांनी त्यांना काही हेल्थ प्रोडक्ट सजेस्ट केले होते, त्यांच्या काही आरोग्याच्या तक्रारी होत्या। तर मॅडम मी विनंती करतो, मॅडम तुम्हाला नक्की काय काय त्रास होता आणि काय अनुभव तुम्हाला? मला 2-3 वर्षापूर्वी फायब्रॉइडचा प्रॉब्लेम सांगितला होता। फायब्रॉइडचा? फायब्रॉइड पिशवीचा। आणि मग मॅडम अगोदर म्हणाल्या होत्या ॲलोपॅथिक की तुम्ही आता थोड्या दिवसांनी आयुर्वेदिक औषध घेतलं की तुम्हाला काही नंतर घ्यायची गरज नाहीये, ह्याच्यानेच कव्हर। पण नाही, नंतर 3-4 महिने झाले माझी पाळीच ब्लॉक करून ठेवलेली, अजिबात आली नाही। नंतर मग सोनोग्राफी केली, मग म्हणायला लागले की तुमचं आता ऑपरेशनच करूया। मी म्हटलं मला आता ह्या वयापासून मला पिशवी काढायची नाहीये, तरी सुद्धा ते डॉक्टर नाही म्हणे काढायचीच। मग मी नंतर बरेच प्रयत्न केले, खूप औषधं घेतली, पण मला रिझल्ट काय आलेला नाही। पण नंतर मग मला धन्वंतरीचे मिळाले, म्हणजे मी आज त्यांचा एक व्हिडिओ पाहिला होता, मग मी ते वुमन केअर घेतलं आणि त्यानंतर मला त्याचा फार रिझल्ट आला। मी 4 बॉटल काय आलं तुम्हाला? मला म्हणजे जे फायब्रॉइडचा जो प्रॉब्लेम होता तर तो सगळा निघूनच गेला आणि माझी पाळी रेग्युलर यायला लागली, बंदच होती। सुरुवात झाली आणि जे पेनिंग व्हायचं ते सुद्धा बंद झालं आणि जे असे तुकडे वगैरे असे म्हणजे जे जाणवत होते ते सुद्धा बंद झाले। हो, साधारण तुम्ही किती बॉटल्स घेतल्या? मी माझ्या 4 बॉटल मी पूर्ण केल्या। आणि रिझल्ट कधीपासून दिसला? पहिल्या बॉटल मधूनच सुरुवात झाली। छान रिझल्ट? खूप छान। आणि नंतर मला थोडंसं डायजेस्टचा पण थोडासा प्रॉब्लेम होत होता, म्हणजे असं, तर मी ते डिटॉक्स घेतल्या 2 कॅप्सूल रात्रीच्या, त्याने मला तर एकदमच म्हणजे व्यवस्थितच, म्हणजे गच्च वगैरे वाटायचं। हो, तर त्याने पण मला डिटॉक्समुळेच मला छान। आणि सकाळच्या इम्युरिच घेते 2, त्या माझ्या कॅप्सूल चालूच असतात। आणि हे घेते न्यूरोरिच आणि ऑर्थोरिच। म्हणजे मला स्पॉन्डिलिसिसचा थोडासा प्रॉब्लेम, कारण ते ब्युटिशियनला होतोच, सगळ्यांना सरास असतो। तर त्याने मला म्हणजे खूप असे वेदना मारायच्या, म्हणजे मेंदूतनं अशा काळा मारत होत्या, चक्कर करायची। त्या एका बॉटलमध्येच मला रिझल्टच आले आणि माझा जो हात पेन भरपूर होत होता त्याच्यामुळे, स्पॉन्डिलिसिसमुळे, तर तो सुद्धा हात माझा बंद झाला दुखायचा आणि कळ मारायची पण बंद झाली। तुम्ही एकंदरीत खूप खुश आहात? हो, मी आता खूपच खुश आहे। म्हणून मी आता सगळ्यांना हे सांगते की तुम्ही म्हणजे आवर्जून ही औषधं घ्याच, कारण त्याच्यामध्ये सगळं आयुर्वेदिकच आहे, त्याच्यात केमिकल काही नाही। धन्यवाद मॅडम.